हॅलो गाईज, तर आज आहे पोळा. तर सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या पप्पाकडून पण. पप्पा गाव शुभेच्छा तुला बी. तुला बी नाही, तुम्हाला पण शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला धन्यवाद हं? शुभेच्छा दिल्याबद्दल. माझे पप्पा पण शेतकरी आहे म्हणून धन्यवाद म्हणत आहे. ही माझी मम्मी. हाय गाईज. तर आज आहे पोळा. तर पप्पा करत आहे बैल सजवायच्या तयारीत आहे. म्हणजे बेगड याला म्हणतात बेगड. याला म्हणतात कलरचे असतात ते लावतात शिंगाला. ते लावतात शिंगाला. आणि अजून दाखवतो तुम्हाला. हा आहे घुंगरू. हे माताला लावतात, हे कशाला तरी लावतात. आणि हे आहे चराट. आणि हे नाही का बैलाच्या अंगाला लावतात वाट्याने ठिपके. तर तर बघू आपण तसं बैल वगैरे आपण धुवायला जाऊ वावरात तेव्हा तुम्हाला दाखवू काय काय करणार होतं. तर भेटू आपण पुन्हा. चाललो आहे शेतात. तर चला, पप्पा मी आणि सुयोगनी मोबाईल पकडलेला आहे. हे बघा आमच्या शेतापासचं काकांचं वावरातले बैला, ही गाय, त्यांचं हे ढोर. आणि आम्ही चाललेलो आहे आता. पागजोरे सुयोग पडशील. सुयोग तुला कसं वाटत आहे आपला फर्स्ट ब्लॉग आहे तर? तो म्हणत आहे एक वेळ फेमस झालो तर बघूनच घ्या मग, मजेच मजे. हे आमच्या शेताबादचं तळ. आमच्या शेतात पाचचं तळ. हे बघा तळ. आणि ते आमचं शेत. आणि ती कंपनी. बघा आमच्या शेताबादचं तळ. हे तळ म्हणजे आमच्या शेतापाशी आहे जंगल. हे बघा. तर इथचे जे डुकरं वगैरे प्राणी वगैरे आहेत त्यांना पाणी पिण्यासाठी हे तळ खोदलं गेलं आहे असं माझे पप्पा सांगत होते. चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला खूप त्रास होणार डुकरांचा. बघू पुढं. तर बघा आपलं शेत आलेलं आहे. बघा इथून कुठपर्यंत आहे ते तुम्हाला शेत दाखवतो माझं. हे बघा, हे माझं शेत. इथनं त्या ती खोपडी दिसत आहे का तुम्हाला? खोपडी दिसत आहे तिथपर्यंत माझं शेत आहे. आणि तिकडे जे मोठे बाबाचे आहे दोन्ही, ते आम्ही ठेक्यानी करतो, म्हणजे किरायाने करतो. तर त्याचा किराया पप्पाला माहीत, मला काय माहीत नाही किती आहे. तर हे आमचं असं सुंदर शेत. तर चला. पाणी नाही चांगलं ना, काही नाही. आपल्याकडे नाव ना तरच येते सगळं पाण्याचं ना. तर आपण चाललो आहे तिकडल्या शेतात. तिकडल्या म्हणजे एकच शेत आहे, ते डिवाईड झालं आहे. तिघा भावांचे, माझे पप्पा, माझे दोन मोठे बाबा. ही खोपडी. सेल्फीचा कॅमेरा लावून त्याला त्याचा तोंडात दिसतो. हे मुवा 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 म्हणते ना, मुवा. शिवक म्हणतो का होय रे शिवक? दारूची भट्टी. हा, देशी दारूची भट्टी. गावठी दारू. इकडून ये, तिकडून बंदा खराब होईल. बघा आमची कपासाची झाड कशी आहे सांगा. गरीबाचं कपाशीचं झाड हा ना शिवक? गरीबाचं नाही, पूर्ण 21 एकर आहे. 21 वगैरे नाही आहे, छोटासाच आहे. 21 वगैरे नाही आहे. सुयोगला माहीत नाही. 21 एकर 21 वगैरे नाही आहे. तुला माहिती आहे, म्हणजे हे एक मोवाचं झाड आणि ते दुसरं. आणि ती कंपनी आमच्या गावची शॉपच आहे ते. कंपनी. दारूचा बिझनेस आहे आमचा.
देशी दारूचा कशाचा देशी दारूचा बिझनेस. सुयोग कसा होणार? बैलाचं खत, हे पेरणी यंत्र, याला म्हणतात पेरणी यंत्र. हे पाईप. आणि सध्या झोपडीचं दार बंद आहे. दाखवू का आमची झोपडी? बघा बघा, अशी आमची गरिबाची झोपडी. हा आमचा दुसरा बैल धुवायला आणलेला आहे. एक धुतला आणि तो तिकडे नेऊन बांधला. हा दुसरा. तर गाईज आपण चाललो आहे घरी. आपले बैल झाले आहे धुवून. बाबा आणणार बैल आपले घरी. नंतर बैलाला सजवायचं. नंतर पोळा किती वाजता भरतो रे तुझं? 5 ते 4 वाजता पोळा भरणार, सुटणार, बैलाची पूजा होणार. नंतर जेवण वगैरे आमचं झालं. मग बघू, भेटू आपण बैल सजवताना. सजवणी चालू आहे. मोठे बाबा असे असे करा, असे असे. राहू द्या, चांगले राहा आजच्या दिवशी. हे आपलं घर. सुयोगचे बैल. सुयोग तुझे बैल, एक सुप्र्याने एक तू. तर गाईज आपण झालो रेडी. तर काही वेळात आपल्या माझ्या गावचा पोळा भरणार. नंतर मी तुम्हाला पोळ्याचे काही युद्ध दाखवणार. तर ते बघू. आता मम्मी रेडी होत आहे. मम्मी रेडी होऊन राहिली का तू? काय घालतेस ग? चलो. बैलासाठी भजे, पुरणपोळी, भात, पोळी, आलू वांग्याची भाजी, लाडू, शेव, वडे, चकल्या, हे सगळं बैलासाठी. हे आता हे बैलाला चारा.